वाटुळ करणारे, आपल्याला त्रास देणारे, आपल्याला छळणारे, आपल्याला मागं खेचणारे, आपल्याविषयी जळजळ करणारे, आपल्याला मागं वाढणारे बाहेरचे लोक नसतात. आपल्या घरातलीच लोक असतात, आपल्या जवळचीच लोक असतात. ज्यांच्या बरोबर तुम्ही कायम राहताना तेच लोक मागं पुढे तुमची निंदा करीत राहतात. याला पुरावा आहे ना माझ्याकडे, मी तसं बोलणारच नाही महाराज. यांच्यापेक्षा विंचू परवडला. विंचू एकदाच नांगी मारतो, पण हे लोक पावलो पावली नांग्या मारतात. म्हणा विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. विंचू एकदाच नांगी मारतो, पण हे पावलो पावली नांग्या मारतात आणि आपलं मागं खेचण्याचा प्रयत्न करतात. म्हणून लई जवळ कोणाच्या जायचं नाही, लई लांब कोणाच्या राहायचं नाही. लई जवळ जाल तर इतकी रडाल आणि लई लांब राहाल तर कायमचे वाळीत पडाल. त्याच्यामुळे दुरून डोंगर साजरे असं राहा. ते विस्तू असतो बघा, विस्तू चुलीतला आर, त्या विस्तवाच्या लई जवळ गेलं का चटका बसतो आणि लई लांब राहिलं का थंडी वाजते. त्याच्यामुळे चटकाही नाही बसला पाहिजे, थंडी नाही वाजली पाहिजे. इतक्या अंतरावरती राहा, कायम समाधानी राहाल. मी अभंगाच्या दिशेनं चाललोय. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं बाहेरचे नव्हते, त्यांच्या घरातलेच 3 जण होते. महाराजांची सावत्राईन, महाराजांच्या बायकोचे 2 भाऊ, या दोघांनीच महाराजांचा घात केला रोहिदास महाराज. आणि तेव्हापासून बायकोच्या भावाला साला म्हणण्याची पद्धत आहे. महाराजांच्या बायकोच्या भावानेच महाराजांचा घात केला होता, छत्रपती संभाजी राजांचा घात. आणि जरा नीट ऐका पूर्ण, छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं बाहेरचे नव्हते, त्यांच्या घरातले 3 जण होते. आणि एवढा 2.5 वर्षाचे होते संभाजी महाराज. त्यांची आई मरून गेली, आई वारली. 21, पण काही वाटलं नाही महाराजांना. का? बाप होता ना, रयतेचा राजा, गोरगरिबांचा वाली, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी राजा जिवंत होते. त्याच्यामुळे काही वाटलं नाही. सावत्राईचं होतीच, पण बापही होता ना जिवंत. 21 वर्षाचे झाले संभाजी महाराज, तर छत्रपती शिवाजी राजाने सुद्धा जगाचा निरोप घेतला. आणि मग महाराज मात्र पोरके झाले, खचले महाराज. पण बहिर्जी नाईक होते, त्यांच्या बळावर महाराज पुन्हा लढले, कंबर खचली. आणि मग मात्र महाराजांनी लढायला सुरुवात केली. आया बहिणींच्या आबरू रक्षणाची वेळ आली, यांचं कुंकू रक्षणाची वेळ आली. त्याच्यानंतर धर्माचं रक्षण करण्याची वेळ आली. आणि अजून काय, माझ्या बापानं निर्माण केलेल्या स्वराज्याला उजाळा देण्याची वेळ आली. तर बायकोच्या भावांनी घात केला. काय बोलायचं दादा मामा, बरोबर आहे की नाही? कसं मारलं होतं. ऐका इकडे बा, किती नीच असतात आपल्या आजूबाजूचे लोक. मी जे म्हणलो ना वाटवळ करणारे आपल्या असतात, एखाद्या लय बसला असेल ते. पण हे पूर्ण उदाहरण आहे का, मग कळलं तुम्हाला मी असं का म्हणलो. संगमेश्वर तालुका आहे, पुढे आपलं संगमेश्वर गाव आहे, कुठं रत्नागिरी जिल्ह्यात. तिथून महाराजांना ओढीत आणलं होतं. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या बहादूरगडावर साखळदंड पायाला बांधले, हाताला साखळदंड बांधले. 180 डिग्री सेल्सिअस इतका कडक गरम पाणी उकळून, खळाखळा उकळलेलं पाणी संभाजी महाराजांच्या अंगावर ओतलं होतं. सर्वेश महाराज काय दादा, संध्याकाळी आपण रोज झोपतोय, संध्याकाळी आपण रोज झोपतो, बरोबर आहे की नाही? पण झोपताना कॉईल लावून झोपतो आपण, त्या विटरची कॉईल आहे का नाही? सकाळी उठल्या उठल्या आपण ती कॉईल काढलं, लगेच हात नाही घाली त्या ड्रम मध्ये, त्या पातेल्यामध्ये. दादा मग आपण काय करतो, 2-4 बादल्या एक खट्टीवर देतो, गार झालं की नाही इसन, आणि मग आपण हात घालतो, बरोबर आहे की नाही? पण इथं चान्सच नाही ना. पायाला साखळदंड, हाताला साखळदंड, 180 डिग्री सेल्सिअस इतका कडक गरम पाणी महाराजांच्या अंगावर ओतलं, काहीच करता येत नव्हतं. जगदंब जगदंब एवढे शब्द बाहेर पडत होते. बटाटा कसा उकडतो, बटाटा तसे उकडले होते संभाजी महाराज. एवढं उकळतं पाणी ओतलं देवा. नंतर यांनी बटाट्याचे साल्ट कसे काढतो आपण, तसे साल्ट वाढायला सुरुवात केली. डाव्या बाजूचे साल्ट, इकडचे साल्ट, पुढचे पाठीमागचे अख्खे साल्ट काढले. जरा डोळ्यापुढे चित्र आणा, इमॅजिन करा कसं कसं होत असेल. ठेस लागली तर झोप येत नाही आपल्याला, आहे का नाही? सगळे साल्ट अंगाचे काढले, काहीच चान्स नव्हता. आपण लहान असताना दादा, आपली आई कधी मरू नये बरं, कधीच आपली आई मरू नये. कुत्रे हाल खात नाहीत, कुत्रे. भर तारुण्यात यावं आणि नवरा मरू नये किंवा बायको मरू नये, आणि म्हातारे व्हावे. अंतरणा बांड पोरगा डोळ्यासमोर उभा असलेला एकाएकी जगातून निघून जावा, हे जगातलं त्याच्यापेक्षा मोठं दुःख आहे. संभाजी महाराजांना सगळं कळत होतं, पण बापाचं आयुष्य बाकी होतं, त्याच्यामुळे फक्त पाठीमागं होते संभाजी महाराज शिवाजी राजांच्या, बरोबर आहे की नाही? पण मात्र काही गोष्टी माहिती नव्हत्या. अशा काळात
शिवाजी महाराजांनी जगाचा निरोप घेतला. अशा काळात छोटे असताना आई मरून गेली, कोणी नाही राहिलं. ते म्हणतात, हे माय मेले बाप मेला, हे माय मेले बाप मेला. कोणीच नाही राहिलं महाराजांना. आहे का नाही? लाल बुंद टरबूज असं का नाही, टरबूज कलिंगड त्यातला आतला गर लाल बुंद असे झालते संभाजी महाराज. यांनी काय पुढचा प्रयोग केला दादा? यांनी मिठाचं पाणी केलं आणि महाराजांच्या अंगावर ओतलं. कसं होत असेल? नंतर अजून काय केलं? मीठ चोळलं अंगाला. नंतर नख काढायला सुरुवात केली. वाटोळ करणारे आपले लोक असतात, बाहेरचे नसतात. याच्याबद्दल बोलून राहिलो मी, टाइमपास नाही, मुद्दा आहे. यांनी नख काढायला सुरुवात केली. बोल, धर्म बदलतो की नाही? माझ्या बापानं निर्माण केलेलं स्वराज्य, माझा बाप ताट मानेनं जगला आणि मी जाता जाता माझ्या बापाची आबरू रस्त्यावर टाकून जाऊ, मेलो तरी चालेल, पण धर्मामध्ये बदल होऊ देणार नाही. पुन्हा नख काढायची. 20 दिवस कार्यक्रम चालला होता. रोज एक नख काढायची. 20 नख काढले. अजून काय केलं महाराज? ऐका ना पुढे दादा. अजून पुढचा प्रयोग त्याने असा केला. लाल बुंद सळाया केल्या आणि विचारले एकदा, बोल, बदलतो की नाही धर्म? नाही. डोळ्यात सळ्या खुपसल्या, काहीच करता येईना. हात बांधलेले, पाय बांधलेले. हे दृश्य पाहिलं आणि जीवाचा जीवलग सखा कोणीच शेवटपर्यंत साथ दिली नाही संभाजी महाराजांना. फक्त आणि फक्त कोणी कवी कलश नावाच्या जीवलग सख्याने शेवटपर्यंत साथ दिली. पण माझ्या मालकाचा असा निर्दयी अंत पाहिला आणि कवी कलशने जागेवर प्राण सोडला. पुढं काय झालं? अजून पुढं ऐका. त्याने जीभ तोडली. त्या दिवशी महाराजांची वाणी शांत झाली. काहीच बोलता येईना. तुकडे तुकडे केले बाबा, समोरच्या नदीत फेकून दिले. हरिजन समाजाच्या माणसांनी तुकडे गोळा केले. मी हात जोडतो, तुमचं काय वैर असेल हरिजनाशी, पण हरिजनांचे आपल्यावरती फार उपकार आहे. त्यांनी ते तुकडे गोळा केले त्या माणसाने हरिजन समाजाच्या, आणि जिकडं रस्ता मिळल तिकडे घेऊन पळायचा. वढू आणि तुळापूर नावाची 2 गावं आहेत पुणे जिल्ह्यामध्ये, आळंदीच्या जवळ 12 किलोमीटर. तिथं ते आणले. अख्ख्या गावाने मिळून ते तुकडे तुकडे शिवले, प्रेत तयार केलं आणि अग्नी डाग दिला, समाधी दिली महाराजांना. म्हणून त्या गावाला आडनाव शिवले आहे. काय आडनाव आहे त्या गावाला दादा? शिवले. तिथं माझं कीर्तन होतं. म्हणलं का वय असं तुमचं आडनाव? अच्छा, शिवले काय प्रकार या? मग त्यांनी हा इतिहास सांगितलं. त्यांनी पुढे सांगितलं, आम्ही आजही महाराजांच्या नावाचं सुतक पाळतो. आजही. त्यांनी मला टॉम नाही मारला. ज्यांनी मला सांगितलंय ते मला म्हणे, तुम्ही तरी आत्ता पळीत असाल चित्रपट आल्या बोल. आणि खरंच ना, लोक आत्ता जागे झाले. ते चित्रपट खरंच त्या उतेकर साहेबांना देवानी तयार केलं बा. देवानीच हे काम करून घेतलं. आता पुढं वाक्य ऐका. ते म्हटले, महाराज ज्या साली गेले त्या दिवसापासून आमची परंपरा आहे, महाराजांच्या नावाचं सुतक आम्ही आजही पाळतो. म्हटलं कधी पाळता, काय काय करता, आम्हाला तरी सांगा, आम्ही चालू करू. आणि मग त्यांनी सांगितलं, माघ वद्य अमावस्या म्हणजे महाशिवरात्री नंतर येणारी 3ऱ्या दिवशीची अमावस्या, ते फाल्गुन अमावस्या म्हणजे गुढीपाडव्याच्या आगल्या दिवशीच्या अमावस्या, असा 1 महिना आम्ही महाराजांच्या नावाचं सुतक पाळतो. म्हटलं काय काय पाळता? आमच्या गावातली माणसं, पोरं पोरी, बाया माणसं त्या काळात नवीन वस्तू खरेदी करत नाही. आमच्या गावातली पोरं पायात चप्पल घालीत नाही महाराज. आमच्या गावातले बाय एकच टाइम जेवण करतात. आमच्या गावातली माणसं पोरं डोक्याचे केस काढून टाकतात. आमच्या गावातले काही पोरं अजूनही डाव्या कुशीवर झोपतात. त्या काळामध्ये अजून तरी महाराजांचा आवाज येईल की वाचवा, कोणीतरी या, आम्ही लगेच पळत जाऊ म्हणून कानुसा घेत आजही झोपतात डाव्या कुशीवर. अजून काय, कोणी काय वेगवेगळ्या प्रकाराने ऐकाने असं सुतक पाळतात. हे तुम्हाला मी का सांगितलं? वाटुळ करणारी लोक बाहेरचे नसतात, आपल्या जवळचेच लोक असतात. त्याच्यामुळे दुरून डोंगर साजरे असं जीवन जगा. तुमच्या घरात जर 5 माणसं असतील नाही तर त्या 5 माणसांमधले 2 लोक तुमचा कायम राग करीत राहतात. तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुम्ही आठवा जरा, तुमचं मन सांगत असेल तुम्हाला खरं बोलू राहिले. बरोबर आहे की नाही? हा बा, हाय म्हणलं बा. हे तुम्हाला मी का सांगतोय? कधीच लय जवळ कोणाच्या जाऊ नका आणि लय लांब कोणाच्या राहू नका. कायम सुखी राहाल, अभंगाचं 2रं चरण.